तर भावांनो, आपण आलो आहे जिम मध्ये. आणि काल आपण फिरायला जायचं होतं, तर काम असल्यामुळं थोडं कॅन्सल झालं. प्रत्येक टायमाला आपलं कॅन्सलच होत राहते कोणत्या कारणानं. आता 1 तारखेला नक्की जाणार आपण फिरायला कुठेतरी बाहेर. टायमार आले जिममध्ये आणि जिम पण टायमावर उघडली, टायमाची पहिलेच उघडली. आता पुढल्या नक्की फिरायला जाणार कुठेतरी, आपल्या बाहेर कुठेतरी फिरायला जाणार. बघू का होते का नाही. काही काल आराम पण केलं, काम असल्यामुळं पण नेला. तर बघू 1 तारखेला. नमस्कार भावांनो, तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? बरे असतं तर मी कमेंट करा, नाही असतं तर मी कमेंट करा. मी तर आज बरा आहे, एकदम मजेत आहे. आणि तुम्हाला रात्री माझी झोप पण एकदम बेस्ट झाली. कमीत कमी मी 7.5 ते 8 तास झोपलो आहे. किती तास झोपतं ते मला कमेंट करा. तर भावांनो बघा, आज आहे आपला बघा 90वा दिवस आहे. चॅलेंज लवकर लवकर कंप्लीट होत जाते. राहिले 30 दिवस बाकी आहे आपला कंप्लीट होईल चॅलेंज. आणि पुढं पण चॅलेंज घेऊ आपण. तर बघा, आज आपण मारणार आहे, तुम्हाला माहितीच आहे आपण काय मारतोय. आज आहे सोमवार, तर ओळखून घ्या तुम्ही काय मारतोय काय नाही. तर आज आपण मारतोय काही वॉर्मअप झालं का सांगतो, काय मारलं काय नाही, काय मारायचं काय नाही. ते वॉर्मअप कंप्लीट झालं ना तुम्हाला सांगतो. मी येतोच नाही वॉर्मअप झाल्यावर कंप्लीट करू आपण. म्हणलो आपला आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला. तरी आपण वॉर्मअपमध्ये बघा नॉर्मल पुशअप आणि इंडियन पुशअप आणि आपलं डबल बार मारलं, 22 मारलं. मशीन वेट्स मारलं, वेट होतं खाली 20 किलो, 22 मारलं. नंतर मशीन बंद करू, पुढे चालू. तर आपण आज मारणार आहे बघा, आज आपण मारणार आहे शोल्डर. दर सोमवारी आपण शोल्डरच मारतोय. शोल्डरचा आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला. तर आपण गेल्यापर्यंत मशीन मारलं. पहिली एक्सरसाइज आता आपण मारू बार घेऊन. बार आणि वेट घेतो आणि भेटतो तुम्हाला. आता आपण बार आणि वेट आणलं 10 किलो. वेट ह्याच्यात नाही वाढवायचं. आणि फक्त पहिलं आपण नॉर्मल मारून घेतले, ते नॉर्मल मारले. आता वेट लावले 10 किलो. तर बघू पहिल्या सेटमध्ये किती जातात का नाही. भेटू पहिला सेट कंप्लीट झाला. गेले पहिल्या सेटला 15, दुसऱ्या सेट पण 15 मारू आणि तिसऱ्या सेट पण 15च मारू. तर वेट तर फक्त गेले बघा, दुसऱ्या सेटला 13च गेले. आणि आता बघू तिसऱ्या सेटला किती जातं का नाही. म्हणाल तुम्ही 15 नाही गेले. दुसऱ्या सेटला फक्त 13च गेले. तर आता बघू तिसऱ्या सेटला. तर बघाच तुम्ही आता तिसऱ्या सेटला किती जातात का नाही. तर चला घेऊ तिसऱ्या सेट. तर बघू तिसऱ्या सेटला किती जातात का नाही. तर आपल्याला फक्त 11च गेले. पण 10च्या वरी म्हणाल तर ते बारचंच जास्त वजन आहे, त्याच्यामुळं आपल्याला कमी चाललं आहे. आणि आपल्या हाताला पण त्रास होतो जास्त. तर आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आता आपण डंबल घेऊ. आता सेम राहणार असंच डंबल घेऊ. स्टार्टअपच करू 12.5. तर पहिले वेट काढून ठेवतो आणि भेटतो तुम्हाला लगेच.
आपले गेले बघा पहिल्या सेटमध्ये 15 गेले आणि वेट होतं 12.5. तर आता बघू दुसरं सेट 15 घेऊ. आपला दुसरा सेट कंप्लीट झाला आणि मला फक्त मी 15 म्हणाल तर मी तुम्हाला फक्त 15 म्हणाल तर गेले मला फक्त गेले 10च गेले. वाटेल तर मी 15 मारेल आणि वेट 15 किलो आहे. तर आता बघू तिसऱ्या सेटला 20 घेऊ. कितीतरी म्हणजे 5 तरी मारून बघू. 5 किती माहीत काय नाही. तर बघू ट्राय करू 20 किलो घेतो आणि जेवढे गेले तेवढं मारायचा प्रयत्न करू. तर बघू आता लईतले 2 3 या 4 5. पण म्हणाल तर 5 आणि गेले आपल्याला 4 न सपोर्ट घेता मारले 4च मारले. तर आपल्यासाठी चांगलाच आहे. तर आता वेट करू 30-40 सेकंद रेस्ट करू आणि भेटू दुसऱ्या एक्सरसाइजला. तिसरी एक्सरसाइज तर त्या एक्सरसाइजचे नाव अलग अलग आहे त्याच्यामुळे मी नाव नाही सांगत. तुम्हाला जे माहीत आहे त्याचे नाव कमेंट करा. तर आता आपण मारणार आहे तिसरी एक्सरसाइज. तर वेट स्टार्टअप होईल आपला 7.5. तर पहिला सेट बघू. जास्त गेलं तर मी वेट वाढवतो नाही गेलं तर मी तेवढंच राहू द्या. तर चला घेऊ पहिला सेट. गेले आणि आपण वेट वाढू. दुसऱ्या सीटला 10 घेऊ आणि 10 आपण जास्त गेलं तर बघू का ते का नाही. तर दुसरा सीट कंप्लीट करतो पहिला. दुसऱ्या सीटमध्ये मला इझी गेले 15. वेट होतं 10 किलो. तर आता तिसऱ्या सीटला घेऊ 12.5 कारण की ले मलाही चालतं 10 एकदम 12.5 घेऊ आणि कमीत कमी 10च्या वरही मारायचा प्रयत्न करू. तर चला आपण तिसरं सेट कंप्लीट करून घेऊ आणि तिसरी एक्सरसाइज कंप्लीट होईल. तर 12.5 बघा तो 12.5 बघितला आहे. तर चला स्टार्ट करू. मला वाटेल तर 10 बी जातात गेले. मारला आपण एक एक्स्ट्रा 11 गेले. तिसरा सेट कंप्लीट झाला आणि तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. तो थोडं रेस्ट करू आणि भेटू तुम्हाला. आता आपण रेस्ट केलं. आता घेऊ आता लवकर घेऊ. आपल्याकडे टाईम कमी आहे आणि नंतर 5:30 या 5:45 गाणी लावतील. मग आपल्याला बोला टाईम नाही भेटणार तर त्याच्यामुळं फास्ट घेऊ. तर आता आपण मारतो 4थी एक्सरसाइज. तर पहिलं बघा स्टार्टअप किती करायचं
स्टार्टअप करू 7:30 पासून. तर चला घेऊ पहिला सेट. सेटला गेली 20. थोडं माझं बॅलन्स बिघडला होता आणि चुकीचं मारलं वाटतं मला. प्रेस पण तेवढा काही चांगला पडला. तर बघू दुसरा सेट कंप्लीट झाला. दुसऱ्या सेटला बघा 10 किलो राहणार. तिसऱ्या सेटला पण 10 किलो घेऊ. बघू काय होते. पहिलं तर दुसरा तर सेट कंप्लीट करू. कंप्लीट झाला आणि आपण मारलं 15च मारलं. तर तिसऱ्या सेटला 12.5 घेऊ. सपोर्ट घेऊन मारू, कारण की फर्स्ट टाईम एवढं वेट वाढून मारतो. इंजुरी झालं तर मग आपलेच लागतील. तर सपोर्ट घेऊ आपण सरचा. तर बघा आपला तिसरा सेट कंप्लीट झाला. थोडं आपली बॉडी हलत होती तर मी प्रेस चांगला पडत होता आपल्याला. तर आपला तिसरा सेट कंप्लीट झाला आणि आपण बघा 12.5 घेतला. 2-3 चुकीचं मारले, कारण की बॉडी सर म्हणत होते बॉडी हलायला दिले. तर त्याच्यानंतर आपण मारलं. किती मारलं काम आहे हा एवढं माहीत आहे की 2 का 3 चुकीचे मारले आणि बाकीचे एकदम ओके मारले. तर किती मारले का नाही तुम्ही मोजा आणि कमेंट करा किती मारले का नाही. तर आपली बघा 4थी एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आता आपण 5वी मारू. तर त्याच्यापूर्वी 1 मिनिटाचं रेस्ट करू. तर स्टार्टअप घेऊ 7:30. तर आपल्या डंबलची लास्ट एक्सरसाइज आहे. तर आपल्या डंबलची लास्ट एक्सरसाइज आहे. तर 7:30 घेऊ, 10 घेऊ, 12.5 घेऊ. तर बघू पहिल्या सेटला कितीच येतात का. आणि दुसऱ्या सेटला वेट 10.5 नाही 10 आणि तिसऱ्या सेटला 12.5 घेऊ. तर दुसरा आणि तिसरा सेट कंप्लीट झाला ना मग तुम्हाला भेटतो.
आपला वर्कआउट संपला आहे आणि आज होता आपला मी लवकर बोलतो, माझ्याकडे टाईम नाही. तर माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकलं तर मला कमेंट करा. तर चला आता उद्या भेटू.